कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि म्हणून त्याला येत्या किती तारीख आहे मग 13 तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि पुन्हा मोदी साहेबांना या देशाचा प्रधानमंत्री बनवायचं आहे। बाजूला जालना मतदारसंघ आपला रावसाहेब दानवे यांचा तिथं कमळ आहे आणि म्हणून तुमचं मत एक मत विकासासाठी, तुमचं एक मत मोदींच्या पुन्हा प्रधानमंत्री बनण्यासाठी। धनुष्य बाणावर मत म्हणजे कुणाला मिळतं ते थेट नरेंद्र मोदीजींना, महायुतीला मत म्हणजे थेट नरेंद्र मोदीजींना आणि म्हणून तुमच्या विश्वासावर, महाराष्ट्राच्या विश्वासावर, या देशातल्या जनतेच्या विश्वासावर मोदी गॅरंटी या देशात चालते, दुसरी काही गॅरंटी चालत नाही। सगळ्या गॅरंटी फेल झाल्या। लोक आता जाहीरनाम्यामध्ये वचन देतात, इलेक्शन गेलं की म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक। खरं म्हणजे जाहीरनामा काढण्याचा अधिकार, नैतिक अधिकार काँग्रेसला आहे का? खरं म्हणजे 50-60 वर्ष तुम्ही काय केलं त्याचा हिशोब द्यायला पाहिजे। तुम्ही खरं म्हणजे जाहीरनामा नाही, माफीनामा काढला पाहिजे, माफीनामा। आणि म्हणतो अधिकार फक्त मोदी मोदी मोदींना आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही। तुम्ही भर उन्हामध्ये आहात, मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी आजच आपण भुमरे मामाच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे। केलं ना? 13 तारखेला काय होणार? भुमरे मामा आता दिल्लीचा रस्ता, त्यांचा मार्ग मोकळा करणार ना तुम्ही। आणि म्हणून रावसाहेब दानवे याला इथे दिलं ना कॅबिनेट, तर दम का जरा। आणि रावसाहेब दानवे यांना देखील 13 तारखेला आपण प्रचंड मताधिक्याने